उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे 6 खासदार आणि विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांना गळाला लावलं होतं। या सगळ्याची चर्चा थांबत नाही तोच आता शिंदे गटाकडून नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या हालचाली सुरू आहेत। नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आता सुरू आहे। इतकंच नव्हे तर नगरसेवकांना पक्षांतरासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। नाशिकमधील या राजकीय घडामोडीचे सविस्तर अपडेट या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। शिंदेची शिवसेना ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहे। नाशिकमध्ये ठाकरेंचे नगरसेवक फुटून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे। नगरसेवक फुटीच्या या चर्चेदरम्यानच शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे गटनेते केशव पोरजे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत सर्व दाव्यांचं खंडन केलंय। पक्षाचा एकही नगरसेवक फुटणार नाही असं त्यांनी म्हटलंय। तर काही नगरसेवकांना पक्षांतरासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असून त्यासाठी एजंट नेमल्याचा आरोपही पोरजे यांनी केलाय। नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे आणि लवकरच त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होईल अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे। त्याबाबत आपला ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते म्हणून नेमका काय प्लस आहे? सर्वप्रथम मी जाहीर करतो की कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये। काल आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आमचे जवळजवळ 13 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। सर्व नगरसेवक सोबत आहेत, एकही नगरसेवक फुटणार नाहीये। ह्या फक्त कुठेतरी अफवा आणि एक मिसअंडरस्टँडिंग नगरसेवकांमध्ये केली जाते की ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटणार, मग लगे आम्ही एकमेकाकडे कुठे संशयाच्या नजरेने बघू, असं हे त्यांचं प्लॅनिंग आहे। कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिंदे गटात जाणार नाही। आपण नेमकं कोण प्रस्ताव शिंदे गटावाले ज्यांना पुढे भविष्यात उपमहापौर व्हायचे, कोणाला कुठली संधी हवी असेल तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक पुढून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो, असं त्यांना वरतून सांगितलं जातं। त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहे आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा। पण या सर्व नगरसेवकांनी जो कोणी भेटायला आले असेल तो सर्व वरिष्ठांना कळवत आहेत। त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये, आम्ही सर्व एक सोबत आहोत। लवकरच त्यांचं नाव पण मी वरिष्ठांची चर्चा करून जाहीर करतो। दरम्यान मनपातील विकास कामांचा निधी जाणीवपूर्वक रोखून नगरसेवकांना नाराज करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्ष सोडायचा असेल तर आधी राजीनामा द्यावा अशी भूमिका यावेळी गटनेते केशव पोरजे यांनी मांडली। तसंच साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पक्षातील सर्व नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर ठामपणे उभे असल्याचा दावाही त्यांनी केलाय। जे डिस्क्वालिफाय होतील, ज्याला कोणालाही त्यांनी जर कधी 2 किंवा 4 नगरसेवक घेऊन गेले तर ते 100% डिस्क्वालिफाय होतील। दुसरी गोष्ट, जे महाराष्ट्रामध्ये खासदार फुटले आणि त्यानंतर खासदार तुडवा हे आंदोलन सुरू झालं तर निश्चित नाशिकमध्ये त्याचे कुठेतरी पडसाद उमटताना दिसतील की या ठिकाणी जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना देखील मतदार तुडवल्याशिवाय राहणार नाही। गेल्या महिनाभरातच उद्धव ठाकरेंना सलग 2 वेळा राजकीय धक्के हे शिंदेच्या शिवसेनेकडून देण्यात आले आहेत। आधी 6 खासदार, नंतर विश्वासू मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडली। ऑपरेशन टायगर अजूनही संपलेले नाही अशी चर्चा असतानाच आता नगरसेवक पळवापळवीनं पुन्हा एकदा राजकीय वादंग होणार हे नक्की आहे।